विठ्ठलाचा आणि माऊलींच्या नावाचा नामघोष करत हजारो वारकरी इथे दर्शनाला येत असतात। आळंदी या तीर्थाचं वर्णन स्कंद पुराणामध्ये देवतीर्थ म्हणून केलेलं आढळतं, तर महादेवाला कैलासानंतर सगळ्यात प्रिय स्थान म्हणजेही अलंकापुरी। त्यामुळे महादेवाच्या सिद्धेश्वर रूपामध्ये ते इथे अखंड वास्तव्याला आहेत। ज्ञानेश्वर महाराज हे योगी यांचे योगी होते आणि अशा महायोग्याच्या आयुष्यातील अनेक घटनांची साक्ष देणाऱ्या आळंदीतील काही ठिकाणांना आपण आज भेट देणार आहोत। खूप सारी अशी ठिकाणं पाहणार आहोत, जिथे एक मंदिर आहे, पुन्हा जिथे ज्ञानेश्वर महाराजांच्या आईवडिलांनी जलसमाधी घेतली तिथेही एक मंदिर आहे। हे सर्व आपण तिथे पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला। आळंदी हे तीर्थक्षेत्र पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात इंद्रायणी या नदीच्या काठावर आहे। आळंदी ही पुण्यापासून 22 किलोमीटर अंतरावर असून संपूर्ण वारकरी संप्रदायासाठी पंढरपूर सारखंच हे एक महत्त्वाचं तीर्थक्षेत्र आहे। ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या भावंडांचं वास्तव्य असलेल्या सिद्धबेट या ठिकाणी आता आपण आलेलो आहोत। इथे जर आल्यावर आपल्याला समोर एक गार्डन सारखा परिसर दिसतो। सिद्धबेटाकडे जाण्यासाठी व्यवस्थित पायवाटही आहे आणि आता त्या पायवाटेनेच आपण इकडे सिद्धबेटाला निघालोय। आपण आता सिद्धबेटाकडे निघालोय आणि सिद्धबेटाकडे जाताना जयराम बाबा समाधी मंदिर आहे इथे, म्हणजेच त्यांचं सिद्धबेट इथली वारकरी शिक्षण संस्था आहे। आणि त्याच्या समोरच जिथे मुक्ताईंनी ज्ञानेश्वरांच्या पाठीवर मांडे भाजले ते ठिकाण आहे। तिथे त्यांचं आधी झोपडी होती, त्यांचं तिथे छोटूसं घर होतं। आता त्या जागेचंच एका छोट्याशा मंदिरामध्ये रूपांतरण केलं आहे। त्याबरोबरच त्या मंदिराच्या समोर इथे जर आपण पाहाल तर त्यांच्या आयुष्यातले जे ताटीचे अभंग, जे मुक्ताईंचं जे मेन त्यांनी त्यांच्या अभंगामध्ये सांगितलेले आहेत, त्या ताटीच्या अभंगाचं सगळं निरूपण जे आहे ते ह्या भिंतीवर चित्रीकरणाच्या माध्यमातून दाखवण्यात आलं आहे। आता आपण पुढे मंदिरात जाऊयात। ज्ञानेश्वरी मंदिरापासून थोड्याच अंतरावर सिद्धबेट आहे। इथे आत चालत गेल्यावर एक छोटंसं मंदिर लागतं, जिथे विठ्ठल रखुमाई, दत्तगुरू, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या मूर्ती आहेत आणि एक शिवलिंगही आहे। याच ठिकाणी वडील विठ्ठलपंत आणि आई रुक्मिणी यांच्याबरोबर ही सर्व भावंड आनंदाने राहत होती। इथे सिद्धबेटावर जिथे ज्ञानेश्वर महाराजांची पर्णकुटी होती, त्या पर्णकुटीचंच आता मंदिरामध्ये रूपांतर केलं आहे। त्याचं आपण दर्शन घेतलं, जिथे आपल्याला दत्त, ज्ञानेश्वर महाराज आणि विठ्ठल रुक्मिणी हे त्या मंदिरात आहेत। आणि त्याबरोबर त्यांच्यासमोरच निवृत्तीनाथ, सोपान, मुक्ताबाई आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्याही तिथे पादुका आहेत। त्यांचं दर्शन आता आपलं करून झालं आहे आणि पुढे आता सिद्धबेटाची परिक्रमा जी आहे ती आपण पूर्ण करतो। ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या भावंडांचं वास्तव्य असलेलं हे ठिकाण आज मात्र दुर्लक्षित पाहायला मिळतं। संपूर्ण विश्वाला एकात्मतेचा संदेश देणाऱ्या, सामान्य माणसापर्यंत गीतेतील ज्ञान पोहोचवणाऱ्या आणि चराचरामध्ये परमेश्वराला पाहणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांचं वास्तव्य असलेलं हे ठिकाण खरं तर खूप भव्य दिव्य असायला हवं होतं, जे इथे मात्र पाहायला मिळत नाही। ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत हे मूळतः एक विरक्त संन्यासी होते, मात्र त्यांच्या गुरुच्या आज्ञेनुसार त्यांना पुन्हा संसारात यावं लागलं, कारण तसा आशीर्वाद विठ्ठलपंतांच्या गुरूंनी त्यांच्या पत्नी रुक्मिणी यांना दिला होता। विठ्ठलपंत त्यांच्या इच्छेशिवाय गुरु आज्ञा म्हणूनच पुन्हा संसारात परत आले, परंतु तेव्हाच्या कर्मठ समाजाला ही गोष्ट मान्य नसल्याने त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला अनेक हाल अपेष्टांचा सामना करावा लागला आणि त्यामुळेच कदाचित मुलांना तरी हा त्रास नको याचा विचार करूनच विठ्ठलपंत आणि माता रुक्मिणी यांनी देहांत प्रायचित्त घेतलं। या दोघांनी जिथे देहांत प्रायचित्त घेतलं ते ठिकाणही इथेच या सिद्धबेटा शेजारी आहे, जिथे आज विठ्ठल आणि रुक्मिणीचं एक छोटंसं मंदिर बांधलेलं आहे। या ठिकाणचा आणखीन एक प्रसंग म्हणजे मुक्ताईने ज्ञानेश्वरांच्या पाठीवर मांडे भाजल्याचा।
एकदा मुक्ताईला मांडे खायची इच्छा झाली आणि म्हणून ज्ञानोबाला कुंभाराकडून खापर आणायला लावलं. विसोबा चाटीने सर्व कुंभारांना दम भरला होता की कुणीही यांना खापर द्यायचं नाही आणि त्यामुळे ज्ञानेश्वर महाराज रिकाम्या हाताने परत आले. मात्र त्यांनी आपल्या योग सामर्थ्याच्या बळावर आपली पाठच तव्या इतकी तापवली आणि त्यावरच मुक्ताईने मांडे भाजायला सुरुवात केली. यानंतरही माधुकरी मागायला गेल्यावर लोकांचा तिरस्कार, चिडवणं, धुडकावणं, खेकसणं हे सर्व सुरूच होतं. शिवाय एका चांडाळानं तर त्यांच्या भरल्या ताटात रस्त्यावरची धूळ टाकली आणि मग तेव्हा तर ज्ञानेश्वरांच्या सहनशीलतेचा अंतच झाला आणि ते आपल्या कुटीमध्ये येऊन कुटीचं दार घट्ट लावून निर्वाणीच्या ध्यानासाठी बसले. तेव्हाही मुक्ताबाई पुढे आल्या आणि त्यांनी ज्ञानेश्वरांची समजूत काढली. त्यावेळीच मुक्ताबाईंनी म्हटलेले जे अभंग आहेत ते मुक्ताईचे ताटीचे अभंग म्हणून प्रसिद्ध आहेत. ज्ञानेश्वर महाराजांच्या आयुष्यात अनेक खडतर प्रसंग आले आणि त्यामुळे त्यांना काही प्रसंगी वेळेनुसार काही दैवी चमत्कारही दाखवावे लागले. त्यातील आता आपण पाहूयात ज्ञानेश्वरांनी चालवलेल्या निर्जीव भिंतीविषयी. योगी चांगदेव महाराज यांना त्यांच्या योगसिद्धीमुळे 1400 वर्षांचं आयुष्य लाभलं होतं आणि त्यामुळे ते सगळीकडे प्रसिद्धी मिळालेले योगी होते. मात्र चांगदेवांना जेव्हा ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या भावंडांबद्दल कळालं तेव्हा ते अगदी आश्चर्यचकित झाले. त्यांना वाटलं की एवढी छोटीशी मुलं एवढं मोठं कार्य कसं करू शकतात. तेव्हा ते ह्या सर्वांना भेटण्यासाठी अगदी वाघावर बसून सापाचा चाबूक घेऊन वाजत गाजत त्यांच्या असंख्य शिष्यांच्या लव्याजम्याबरोबर निघाले. आणि हे जेव्हा ज्ञानेश्वरांना कळालं तेव्हा त्यांनी चक्क एक निर्जीव भिंत चालवून आकाश मार्गाने ते आपल्या भावंडांसमवेत चांगदेवांच्या समोर येऊन पोहोचले. आणि या घटनेने खऱ्या अर्थाने चांगदेवांचं गर्वहरण झालं, कारण चांगदेव महाराज त्या जिवंत प्राण्यांना घेऊनच ज्ञानेश्वरांना भेटायला निघाले होते. मात्र ज्ञानेश्वरांनी तर अगदी निर्जीव भिंतच चालवून आणली आणि ह्या प्रसंगानंतरच चांगदेव महाराजांनी मुक्ताईला गुरु केलं. ज्ञानेश्वरांनी चक्क निर्जीव अशी भिंत चालवली आणि त्या निर्जीव अशा भिंतीचंच आपल्या इथे मागे आपण मंदिर पाहतोय. या इथल्या वडगाव चौकातच ज्ञानेश्वरांनी चालवलेली ही भिंत आहे. ती भिंत मातीची होती आणि ती हळूहळू जीर्ण पावली. त्यामुळे या ठिकाणीच त्या भिंतीचा जीर्णोद्धार करून इथे दगडी भिंत बनवली आहे. या भिंतीवरती संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत मुक्ताई आणि योगी चांगदेव यांची शिल्प पाहायला मिळतात. ज्ञानेश्वर महाराजांनी जिथे भिंत चालवली त्या ठिकाणाच्या इथे आता आपण आलेलो आहोत. तिथे जी मातीची भिंत होती ती काळाच्या ओघामध्ये नष्ट झाली. मात्र त्या भिंतीच्या ठिकाणी एक प्रतिकात्मक भिंत इथे तयार करण्यात आलेली आहे. तिथेच आता आपण आलेलो आहोत. त्याच्या मागच्या बाजूला इथे ज्ञानेश्वर पादुका मंदिर आहे आणि आता आपण पुढे मंदिरात जाऊयात. ज्ञानेश्वरांनी जिथे भिंत चालवली त्या भिंती शेजारीच एक पुरातन असं कालभैरवनाथ मंदिर आहे. या भिंती शेजारीच कालभैरवाचं मंदिर आहे. या मंदिरामध्ये कालभैरव, जोगेश्वरी माता आणि समोरच्या बाजूला काशी विश्वेश्वराची मूर्ती आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे माऊलींच्या नित्य स्नानासाठी विठ्ठलाने ज्या भागीरथी नदीची निर्मिती केली त्या नदीचं इथे उगमस्थान आहे आणि ही नदी इथे उगम होऊन गुप्तपणे इंद्रायणीच्या त्रिवेणी भागीरथी कुंडामध्ये प्रकट होते. या त्रिवेणी नद्या म्हणजेच इंद्रायणी, भागीरथी आणि मणिकर्णिका. ज्ञानेश्वरांचं वास्तव्य असलेलं सिद्धबेट, त्याचबरोबर चांगदेवांचं गर्वहरण करण्यासाठी त्यांनी चालवलेली निर्जीव भिंत, तिचं मंदिरही आपण या व्हिडिओत पाहिलं. तेव्हा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत आणू शकतो. तोपर्यंत आपण दिलेल्या वेळेसाठी धन्यवाद आणि पुन्हा भेटूयातच अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये.